निघालोय आता आम्ही मंदिराच्या दिशेने। थोडाफार नैवेद्य बनवायचा आहे मंदिरात घेऊन जाण्यासाठी, तर ते आता मी बनवणार आहे। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। आणि आज आहे शनिवार, जवळपास 11:15 झालेत आता, आणि माझं आवरून झालेलं आहे। मी आवरून घेतलं, देवपूजा करून घेतलेली आहे। आजच्या दिवसाची आपली सुरुवात झालेली आहे आणि आपला दिवस खूप छान जाणार आहे। आज आपल्याला कुठेतरी जायचं आहे। कुठे जायचंय ते लगेच सांगते तुम्हाला। जसं की तुम्हाला माहिती आहे स्वामींचा प्रकट दिन झालेला आहे 2 दिवस आधी। आज आहे शनिवार, सो त्यामुळे ना प्रत्येक सेलिब्रेशन आमच्या इथे कॅनडामध्ये सॅटर्डे किंवा संडेलाच असतं, कारण की वीकडेज मध्ये कोणी अवेलेबल नसतं। सो त्यामुळे आज आहे, तर आम्ही मंदिरात चाललोय दुपारच्या वेळेत। तिथे छान असं आपण प्रगट दिन सेलिब्रेट करणार आहोत। सगळे एकत्र येतील, खूप मजा आणि धमाल येणार आहे आज। सो त्याचीच तयारी चालू आहे। तर मला जेवणाची काही तयारी करायची नाहीये, पण आज आहे ना मला थोडंसं नैवेद्य घेऊन जायचं आहे मंदिरात, तर मी आता त्याची तयारी करायला घेणार आहे। सो काल झालं असं की काल मी बनवलेली अख्ख्या मसूरची आमटी आणि भात, सो ते काही रात्री कोणी खाल्लेलं नाहीये, कारण की काल रात्री अवधूतने आणि आरवने खाल्लेला पिझ्झा। तर आता मला जेवण तर बनवायचं नाहीये, थोडाफार नैवेद्य बनवायचं आहे मंदिरात घेऊन जाण्यासाठी, तर ते आता मी बनवणार आहे। आणि त्याच्यासोबतच छान असं एक स्वीट डिश सुद्धा बनवून घेऊन जायची आहे। सगळ्यात आधी आहे ना इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं, कारण की मला भाकऱ्या घेऊन जायच्या। तर माझ्याकडे आहे तांदळाचं पीठ, सो मी सगळ्यात आधी आहे ना तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्या बनवून घेते, आणि त्यासोबत मला थोडंसं पिठलं बनवायचं आहे, तर तेही बनवून घेणार आहे। तर ऍक्च्युली काय आहे ना, सेलिब्रेशनच्या इथे भरपूर असे पदार्थ बाहेरून ऑर्डर केलेले आहेत जेवणासाठी, पण आपल्याला तिथे घरात ना काहीतरी असं प्रसाद म्हणून घेऊन जायचंय। सो सगळ्यांनी आहे ना ऍक्च्युली आधी सगळं डिसाईड केलेलं आहे कोण काय काय घेऊन येणार आहे। कालच आमची ग्रोसरी शॉपिंग झालेली आहे संध्याकाळी, तर माझ्याकडे आहे पनीर, तर पनीर पासून मस्तपैकी आपण छान असं स्वीट बनवूया। तर आता इथे झालंय पाणी बॉईल, तर पटकन आता याच्यात पीठ घालून घेते आणि मिक्स करून घेते। जोपर्यंत पीठ आपलं मुरतं तोपर्यंत मी पिठलं बनवायची तयारी करून घेते पटकन। आरव घरी असलं की मला मदत तर केलीच पाहिजे, म्हणून तो आता आला इथे माझ्या मदतीसाठी आणि मला मदत करतोय। आणि भरपूर मस्ती चालू होती, तर चला आता थोड्या वेळासाठी एकदम घर शांत झालं आणि तो मस्तपैकी आता इथे मला हेल्प करतोय। तोपर्यंत मी माझी पटकन बाकीची तयारी सुद्धा करून घेते। आणि जसं की तुम्ही बघितलं आपलं भाकरीचं पीठ आहे ते आता मुरतंय थोड्या वेळासाठी, तर थोडंसं गार झाल्याच्या नंतर आपण त्याचं पीठ मळून घेणार आहोत। पण तोपर्यंत मी इथे पिठलं बनवायची तयारी करते। तर याच्यासाठी मी घेतलेलं आहे बेसन। बेसनमध्ये आता पाणी घालून त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, गाठी न राहता, आणि व्यवस्थित पाणी ॲड करायचं आहे। भरपूर पाणी ॲड केलं तरी हे मस्तपैकी घट्ट होऊन जातं। तर मी जवळपास 1 ग्लासभर पाण्यामध्ये ना याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि त्यानंतरही भरपूर पाणी घातलेलं आहे। सो इथे आपलं बॅटर असं रेडी होईल। सध्या मी या बॅटरमध्ये काहीच घातलेलं नाही आहे, फक्त पाणी आणि त्यानंतर बेसन आहे तेच मिक्स करून घेतलेलं आहे। पिठलं बनवण्यासाठी आपलं जास्त काही सामग्री नाही लागणार आहे। तर मिरची आणि लसूण मी व्यवस्थित बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे। कांदा आणि कोथिंबीर कट करून घेतलं आहे। इथे गरम तेलामध्ये मी जिरे मोहरी घातले, लसूण आणि मिरचीची जी पेस्ट होती ती घातलेली आहे। त्याला व्यवस्थित सॉते करून घ्यायचं आहे। त्यानंतर कांदा याच्यात घालायचा आहे बारीक चिरलेला, त्याला व्यवस्थित सॉते करून घ्यायचं आहे। ट्रान्सल्युसंट कांदा झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत। पण मसाल्यांमध्ये पण सुद्धा आपण जास्त मसाले नाही घालणार आहे, कारण की पिठलं जेवढं एकदम सिंपल असतं तेवढंच छान आणि टेस्टी लागतं। तर याच्यात मी आज घातलेली आहे हळद, थोडीशी हलकीशी तिखट मिरची पावडर पण घातली, कारण की मी मिरच्या कमी घातलेल्या आहेत। तर व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया आपण। एकत्र झाल्याच्या नंतर याच्यातच मी थोडंसं मीठ घालणार आहे, जेणेकरून आपला मसाला छान व्यवस्थित परतून रेडी होऊन जाईल। आणि त्यानंतर जे आपण बेसनचं पीठ भिजवलेलं
ते याच्यामध्ये घालायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम पातळ आहे, पण पटकन हे एकदम मस्तपैकी घट्ट होऊन जाणार. पण या मोमेंटला तुम्हाला व्यवस्थित त्याला मिक्स करत राहायचं आहे, नाही तर ते बुडाला लागून जळण्याची शक्यता असते. थोडीफार कोथिंबीर घातलेली आहे आणि त्याला कवर करून छान मंद आचेवर मी त्याला शिजवलेलं आहे. जवळपास 10-12 मिनटं तुम्हाला छान असं शिजवायचं आहे, जोपर्यंत वरती तेल असं सुटत नाही तोपर्यंत. मग त्यानंतर पिठलं रेडी होऊन जाईल. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला प्रसादासाठी काहीतरी बनवायचं आहे स्वीटमध्ये, तर जवळपास 50 लोकांसाठी मला काहीतरी बनवायचं होतं. तर म्हटलं की चला माव्याचे पेढे बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी आहे ना 400 ग्रामचे 2 क्यूब्स आहे, त्याला छान व्यवस्थित असं ग्रेट करून घेतलेलं आहे. कढईमध्ये दूध घातलेलं आहे, जवळपास अर्धा लिटर दूध घातलं असेल. आणि त्यानंतर मग याच्यामध्ये आपण जो बारीक खिसलेलं पनीर आहे ते आपण मिक्स करणार आहोत. अच्छा, अजून एक, जर तुम्हाला एकदम स्मूथ अशी कन्सिस्टन्सी हवी असेल ना, तर तुम्ही एक काम करू शकता, हे जे पनीर आहे ना मिक्सरमध्ये ग्राइंड करू शकता, तर जेणेकरून एकदम बारीक असं टेक्स्चर येईल. पण मला ना थोडंसं असं दरदरीत आणि दाणेदार हवं आहे, जसं आपण कलाकंद बनवताना कसं असतं ना सेम तसं. ॲक्च्युली मी सगळ्यात आधी विचार केलेला आहे मी कलाकंद बनवेन, पण जसं की मी तुम्हाला सांगितलं मला जवळपास 50 लोकांसाठी बनवायचं आहे, तर मी म्हटलं की पेढे बनवलेले इझी होऊन जातील आणि सगळ्यांना एक एक पेढासुद्धा देता येईल. आता याच्यानंतरची जी प्रोसेस आहे ना ती थोडीशी टाईम कन्झ्युमिंग आहे. जर तुम्ही उभं राहून पटकन करणार असेल तर फास्ट गॅसवर याला कंटिन्यूस तुम्हाला मिक्स करत राहावं लागतं, मग पटकन दूध ॲब्झॉर्ब होतं. पण मी इथे स्लो मीडियम फ्लेमवर ठेवलं आहे. त्याआधी याच्यात भरपूर वेलची पावडर घातली आहे आणि केसरचं दूध घातलं आहे. आणि तोपर्यंत मी माझा लंच करून घेतलं आहे, कारण की याला वेळ लागणार होता. तोपर्यंत ते 10-15 मिनटामध्ये मस्तपैकी दूध आपलं एकदम घट्ट झालं आहे. आता थोडंसं राहिलेलं आहे, तर मी आता फास्ट गॅसवर त्याला व्यवस्थित एकदम मिक्स करून घेते, शिजवून घेते, जेणेकरून उरलेलं दूध आहे ते पण एकदम मस्तपैकी ॲब्झॉर्ब होऊन जाईल. आणि भरपूर छान केसरचा रंग आलेला आहे, खूपच सुंदर. आता यानंतर याला व्यवस्थित भाजून घेतल्याच्या नंतर ह्याच्यातलं सगळं दूध जेव्हा आटून जाईल त्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असं क्रम्बली एकदम त्याचा टेक्स्चर झालेला आहे. खूप मस्तपैकी आपला मावा असा शिजलेला आहे या मोमेंटला. आता मावा छान असा भाजून झाल्याच्या नंतर मग मी याच्यामध्ये थोडंसं तूप घातले, कारण की माव्याला स्वतःच असं तूप सुटतं थोड्या वेळानंतर. तर मी त्यावेळेस याच्यात तूप नव्हतं घातलं, पण आता थोडंसं घातलेलं आहे तूप, याच्याने छान अशी शाईन येईल. आणि नंतर मग चवीनुसार याच्यात घालायचे साखर. मी साखर वापरली आहे, तुम्ही मिल्कमेडसुद्धा वापरू शकता. आणि मस्तपैकी हे सगळं झाल्याच्या नंतर मी त्याला थोडा वेळ थंड होऊ दिले आणि मग त्याचे पेढे करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर मी पटकन तांदळाच्या भाकरीसुद्धा करून घेतलेल्या आहेत. घड्याळाचा काटा इतका पटकन पुढे जात होता की वेळ कधी गेला काही कळलंच नाही आणि आतापर्यंत माझी तयारी अजून बाकीच होती. सो मी पटकन भाकरी करून घेतलेल्या आहेत. किचन क्लीन तर करून घेतलं मित्रांनो, पण त्यानंतर काय झालं हे बघू शकता तुम्ही. ॲक्च्युली मला ना पेढे डेकोरेट करण्यासाठी रोज पेटल्स घ्यायचे होते. रोज पेटल्सचा डब्बा काढायला गेले आणि माझ्या हातातनं तिळाचा डब्बा पडला आणि सगळीकडे तीळ पसरले आहेत पूर्ण घरभर आणि किचन प्लॅटफॉर्मवर सुद्धा. आता स्वच्छ झालेलं घर पुन्हा घाण झालेलं आहे. आता मला हे व्यवस्थित पुन्हा स्वच्छ करून घ्यावं लागेल, म्हणजे कुठेतरी माझं काम संपत आलेलं, तर आता ते पुन्हा वाढलेलं आहे. पण असो मित्रांनो, आता मी हे स्वच्छ पुन्हा करून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा माझ्या कामाला लागले. सगळे पेढे बनवून घेतलेले आहेत. आता सध्या माझे 2 प्लेट्स रेडी झाले आहेत, अजूनही थोडेफार करायचे आहेत. पण आता डेकोरेशनसाठी मी पाकळ्या न यूज करता फक्त केसरचं जे दूध आहे ना त्याचा फक्त एक टिपकामध्ये लावलेला आहे आणि खूप छान दिसत आहेत असेच. आणि मी मस्तपैकी आता त्याला पॅक करून घेते. सो मित्रांनो, मी झाले रेडी आता जाण्यासाठी आणि आपल्याला उशीर होतोय तर पटकन निघायचं आहे, कारण की 4:30 झालेले आहेत. आतापर्यंत आपल्याला तिथे पोचायचं होतं, पण थोडाफार उशीर झालाय. पण मी सगळी पॅकिंग करून घेतले, सगळं व्यवस्थित पॅक झालेलं आहे. मी, अवधूत आणि आरव आम्ही 3 जण रेडी झाले. तर चला वेळ न वाया घालवता सगळ्यात आधी मंदिरात जाऊया आणि वाटेत तुमच्या बरोबर गप्पा गोष्टी करते.
निघालोय आता आम्ही मंदिराच्या दिशेने आणि आज जसं की तुम्हाला माहितीये बाहेर बघू शकता की भरपूर पाऊस आहे 2 दिवस झाले आणि आजही सकाळपासून पाऊस होता त्यामुळे ना बाहेर जायचं आम्ही अवॉइडच केलं म्हणून मग मी आज छान असा देवासाठी प्रसाद पण घरीच बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप छान झालं ऍक्च्युली सो सगळं व्यवस्थित पॅक केलं आणि आता निघालोय मंदिरात तर आता तिथे सगळ्यात आधी तर पूजा असणार आहे त्यानंतर मग आरती वगैरे घेणार आणि त्यानंतर मग महाप्रसाद असणार आहे सो या सगळ्या गोष्टीला हा सगळा कार्यक्रम आहे ना जवळपास 4:30 ते 7:30-8 वाजेपर्यंत आहे असं आणि आज प्रकट दिवस इथे सेलिब्रेट करताय जिथे आम्ही चाललोय साईबाबा टेम्पल मध्ये मार्चच्या 1 तारखेला सुद्धा एका ठिकाणी अजून शंकर मंदिर आहे कुठेतरी आणि तिथे सुद्धा प्रकट दिवस साजरा करणार आहे तर असं वेगवेगळे ग्रुप झालेले आहेत म्हणून हे सगळं सेलिब्रेशन असं वेगवेगळ्या ठिकाणी होत असतं सो आणि जेव्हा ज्यांना वेळ असं ऑब्व्हियसली सगळे जातात आणि ते अटेंड करतातच कारण की हीच एक संधी असते एकत्र येण्याची भेटायची स्पेशली आपले सण सेलिब्रेट करण्यासाठी ही खूप चांगली संधी असते त्यामुळे सगळेच एकत्र भेटतात आणि छान असं सेलिब्रेशन करतात कॅनडामध्ये पण हो आहे त्याच दिवशी नाही होऊ शकत त्यामुळे सॅटर्डे संडे किंवा एखादी सुट्टीचा दिवस असेल तर त्या दिवशी हे सगळं काही आम्ही सेलिब्रेट करत असतो आमच्या गाडीमध्ये आता बघा तेव्हा फक्त छावा मूवीचे सॉंग्स चालू असतात छावा मूवीने जी मनात अजून छाप सोडलेली आहे ना ती अजून तशीच आहे मूवी 2 दिवस आधी बघितला होता पण अजूनही आम्ही ते सगळं फील करतोय सो खूप छान मूवी होता मित्रांनो खूप आवडला आम्हाला आणि खरं बघायला गेलं तर हे सगळं ऍक्च्युअल मध्ये बघण्यामध्ये खूप फरक पडतो आपण पुस्तक वाचतो नेहमी आपल्याला हिस्ट्री माहिती असते पण जेव्हा आपण ते फील करतो ना ते पेन फील करतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीची खरी जाणीव होत असते सो ते त्या मूवीमध्ये खूप छान दाखवलेलं होतं सगळे जेवढेही ऍक्टर्स होते त्यांनी अप्रतिम काम केलंय त्याच्यामध्ये सो त्यामुळे आज 2-3 दिवस झाले तरी सुद्धा आजही आमच्या मनामध्ये आणि बघायला गेलं तर ते इमोशन्स तसेच्या तसेच आहेत तर खरंच मूवी भरपूर छान होता आरवला सुद्धा बघायचा आहे मूवी कारण की घरी आम्ही त्याचा ट्रेलर वगैरे लावलेला आरवला दाखवला आरवला भरपूर आवडला त्या दिवशी आम्ही आरवला डे केअरला सोडलं होतं सो त्यामुळे आम्हाला ना थोडंसं कॉन्फिडन्स नव्हता की तो 3 तास थिएटरमध्ये बसेल की नाही लाऊड नॉईस असेल दुसरं म्हणजे मोठी स्क्रीन असते त्याला सवय नाहीये सो आरवनी कधी मूवी बघितला नाहीये लाईक मोठ्या ह्याच्यावरती आणि आम्हाला तो त्याचा फर्स्ट टाइम जो एक्सपिरियन्स असेल तो खूप मेमोरेबल करायचा आहे त्यासाठी आम्ही त्याला घेऊन गेलो नाही पण नेक्स्ट टाइम असाच कुठला या दर्जाचा मूवी असेल किंवा असा कुठला किड्स स्पेशल मूवी असेल तर त्याच्यासाठी आम्ही घेऊन जाऊ आणि तो पण एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करू आम्ही आपण शिवाजी महाराजांचा इतिहास आहे तो आपण 4थी-5वी मध्ये शिकलेलो आहोत त्यामुळे आपल्याला सगळं काही माहिती आहे पण आताची ही जी जनरेशन आहे ना यांना हे सगळं माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे सो मूवी थ्रू असो किंवा असे काही प्लॅटफॉर्म आहेत त्याच्या थ्रू आता सिरियल्स पण आपण बघायचो जेव्हा मी इंडियामध्ये होते तेव्हा आपण संभाजी महाराजांची सिरियल बघायचो नेहमी की आणि त्या गोष्टीमधनं असं होतं की आपल्याला नेहमी पुस्तक वाचायला मिळेल असं माहित नसतं आपल्याला त्यामुळे असं सगळं बघितलं तर ते बघायला पण इंटरेस्ट वाटतो आणि त्या गोष्टीची आवड लागते हळूहळू सो आम्ही आरवसाठी नेहमी असं कृष्णाचे जेवढेही व्हिडिओज असतात मूवीज असतात ते आम्ही त्याला दाखवायचा प्रयत्न करत असतो आणि त्याला बघायला पण खूप आवडतं सो असंच हळूहळू करून त्याला आम्ही सगळं काही शिकवणारच आहोत कारण की इकडच्या अभ्यासक्रमामध्ये त्याला या सगळ्या गोष्टी कधीच शिकता येणार नाही या गोष्टी शिकवण्यासाठी आम्हालाच थोडासा पुढाकार घ्यावा लागणार आहे आणि त्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव करून द्यावी लागणार आहे पण ते आम्ही नक्कीच करू
robbed him of saintly avatar near the town of Akol. I'm writing about him so late, but the locket in a necklace is woven last. In the test. तर मित्रांनो, जसं की तुम्ही बघितलं, आम्ही गजानन महाराजांचा प्रकट दिन कॅनडामध्ये खूप धूमधडाक्यात असं सेलिब्रेट केलेलं आहे आणि खूप मस्त आणि छान वाटलं, प्रसन्न वाटलं आम्हाला सुद्धा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल. व्हिडिओ आवडला आहे तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.